पहा काय म्हणते आपलं गणित. एक चौरसाकृती शेत आहे, त्याच्या चारही बाजूने 2 मीटर रुंद रस्ता आहे. जर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ 72 चौरस मीटर तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती. हे गणित वय चेक. पहा मग आता या गणितात चौरसाकृती शेत आहे ना, समजा अशा पद्धतीनं चौरसाकृती शेत आहे. या चौरसाकृती शेताच्या चारही बाजूने 2 मीटर रुंद रस्ता आहे. 2 मीटर रुंद रस्ता चारही बाजूने असा 2-2 मीटरचा रुंद रस्ता आहे. 2 मीटर 2 मीटर, ठीक आहे. 2 मीटर रुंद रस्ता आहे चारही बाजूला. मग आता म्हणजे इथेही 2 मीटर, हेही 2 मीटर, हे सुद्धा 2 मीटर, हे सुद्धा 2 मीटर, ठीक. ओके. आता जर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ 72 चौरस मीटर म्हणजे आपल्याला सरळ सरळ या रस्त्याचं काय दिलं, क्षेत्रफळ. या रस्त्याचं दिलं क्षेत्रफळ. पहा मग 72 चौरस मीटर रस्त्याचा आहे क्षेत्रफळ. तर म्हणते त्या शेताचे क्षेत्रफळ किती. ह्या शेताचं काढायचं आहे क्षेत्रफळ. शेताचं क्षेत्रफळ तेव्हाच माहीत पडेल जेव्हा शेताची बाजू माहीत पडेल. मग गणितात बाजू दिली आहे का, नाही. मग आपण बाजू काय समजून घेऊ, x. या शेताची बाजू आहे x. मग रस्त्यासहित शेताची बाजू किती होईल, x + 4. कारण इकडून 2 वाढन, इकडून 2 वाढन, झालं. ठीक आहे चौरस. मग आता आपल्याला माहित आहे रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजे काय होते, रस्त्या सहित जागेचे क्षेत्रफळ. रस्त्यासहित जागेचे क्षेत्रफळ. मग या रस्त्यासहित जागेच्या क्षेत्रफळामधून काय वजा करू, शेताचे क्षेत्रफळ. रस्त्यासहित जागा म्हणजे रस्त्यासहित शेताचे क्षेत्रफळ. मग याच्यामधून काय वजा करू, शेताचे क्षेत्रफळ. मग आता रस्त्यासहित शेताचे क्षेत्रफळ कावीन बाजूचा वर्ग. मग x + 4 चा वर्ग. त्याच्यातून काय वजा करू, शेताचे क्षेत्रफळ x चा वर्ग. समजलं. मग काय काय दिलं आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ 72. मग आता a + b चा वर्गाचा फॉर्म्युला a वर्ग + b वर्ग + 2ab वजा x चा वर्ग. आता आपल्याकडे a + b च्या वर्गाचा फॉर्म्युला आहे ना, ठीक. मग हा x वर्ग आणि हा x वर्ग काय झाला, कॅन्सल. मग इथं होते 72 - 16 बरोबर आहे, + 16 मायनस आहे. 4 × 2 = 8x. मग 12 तून 6 गेले किती रे, 6 पुन्हा 1 दिला. मग 7 मधून 2 गेले किती राहते, 5. मग इथं किती 56 बरोबर 8x. मग x बरोबर किती, 8 × 7 = 56. x ची किंमत किती, 7. आपल्याला काय काढायचं आहे, शेताचं क्षेत्रफळ. म्हणून शेताचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल, बाजूचा वर्ग 7 चा वर्ग किती, 49 चौरस मीटर. बस येईल आपल्या गणिताचं उत्तर. घ्या लिहा. आणि तसं आहे की एका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कसं आहे, तिप्पट. जर आयताची लांबी 40 सेंटीमीटर आहे आणि आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे म्हणते, तर चौरसाची बाजू किती सेंटीमीटर आहे असा प्रश्न आहे. मग आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कसं आहे, तिप्पट. पहा अशा पद्धतीची आकृती जिला आपण आयत म्हणतो आणि अशी आकृती जिला आपण चौरस म्हणतो, ठीक आहे. मग आता कोणाची लांबी दिली, आयताची लांबी. मग आयताची लांबी किती दिली, 40 आणि रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे. मग चौरसाची बाजू माहिती आहे का, नाही. मग बाजू किती घेऊ, x. मग रुंदी ही
चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट, बाजूच्या 3/2 काय आहे? रुंदी. मग आयताची लांबी माहित आहे, आयताची रुंदी माहित आहे आणि चौरसाची सुद्धा काय माहित आहे? बाजू. मग त्यानं काय म्हटलं आपल्याला? आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ हे आहे म्हणते. आयताचे क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. तिप्पट आहे कोणाच्या? चौरसाच्या क्षेत्रफळाच्या. काय आहे? तिप्पट. मग आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी, मग लांबी गुणेला रुंदी 3x/2 पडलं झालं. आणि चौरसाचं क्षेत्रफळ होते बाजूचा वर्ग है ना ते. मग आता इथं बे किती? 20 झालं ते. हा इथला 3 इथला 3 कॅन्सल, म्हणजे इथं राहिले 20x बरोबर किती? x चा वर्ग झालं ते. मग याच्यातला x कॅन्सल, x वर्गामधला 1x कॅन्सल, म्हणून x बरोबर किती सापडला आपल्याला? 20. आणि x कोणासाठी होती? चौरसाची बाजू. मग आपल्याला प्रश्न काय विचारला? तर चौरसाची बाजू किती? तर किती? मग 20 सेंटीमीटर. समजत आहे? घ्या.